बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनसचे 3000 रुपये सकाळपासूनच जमा होऊ लागले आहेत। आताच मुख्यमंत्री साहेबांनी जिल्ह्यांची नावे पटपट सांगून टाकले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। आज शनिवार आहे, 18 ऑक्टोबर आहे। बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये खटाखट बँकेच्या खात्यावरती आल्याचा मोबाईलवरती मेसेज आता आलेला आहे। मागील 2 दिवसापासून जोरदार पैशांचं वितरण सुरू झालं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आज शनिवार आहे, 18 ऑक्टोबर आहे। आज कसल्याही परिस्थितीत उरलेल्या राहिलेल्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। आज वाटण्याचा शेवटचा दिवस आहे। त्याचं कारण म्हणजे उद्या रविवार आहे आणि रविवारी बँकांना सुट्टी असते आणि परवा दिवशी सोमवार मंगळवार दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। त्यामुळे आज शनिवारी कसल्याही परिस्थितीत शेवटचा दिवस आज पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। मग आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे याची एक लिस्ट आता मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकल्या। मुख्यमंत्री साहेबांनी जिल्ह्यांची नावे घेतली आहेत, परंतु त्या जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये आज पैसे येणार नाहीत। काही ठराविकच भागामध्ये हे पैसे वाटण्यात येणार आहे। कारण अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना वगळून काही ठराविकच महिलांना त्या ठिकाणी दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांच्या काही भागामध्ये आज पैसे या ठिकाणी वाटण्यात येणार आहे। आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितपणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण कालच पत्रकार परिषद झाली होती आणि मुख्यमंत्री साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणी राहिल्या असतील उरल्या असतील त्यांच्या खात्यावरती मागील 2 दिवसांमध्ये पैसे जमा झाले नसतील तर शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आले। फक्त दिवाळीसाठी 1 दिवस बाकी आहे। रविवारपासून पहिला दिवस दिवाळीचा सुरू होत आहे। पुढील 5 दिवस दिवाळी असणार आहे आणि 5 दिवसांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे। त्यामुळे आज फक्त बँका उघड्या आहेत हे तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। शनिवार आहे आज आणि महिलांच्या खात्यावरती सकाळपासून तशा प्रकारे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज येऊ लागला आहे। अखेर लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला 3000 रुपये आल्यात का तुम्ही लगेच त्या ठिकाणी आता गुगल पे फोन पे लगेच चेक करायचं आहे। कारण महिलांच्या खात्यावरती 2 दिवस झालं पैसे जमा होऊ लागलेत। काल परवा त्या ठिकाणी 2 दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर पैशांचं वितरण झालं नाही त्यांना सर्व उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज शनिवार आहे, 18 ऑक्टोबर आहे, कसल्याही परिस्थितीत पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला मेसेज या ठिकाणी मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे ही ऑर्डर आता डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। सरकारने तिकडून पैसे सोडून पण या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे लवकर जमा होत नव्हते। त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेबांनी यावर लक्ष घातलंय। अखेर सरकारने दिवाळी बोनस या ठिकाणी लाडक्या बहिणींना देण्यासाठी 9000 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला दिलाय आणि त्यांना सांगितलंय आज शनिवार आहे, 18 ऑक्टोबर आहे, राहिलेल्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आले आहेत। उद्या रविवार आहे, परवा दिवशी सोमवार, सर्व दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत। त्यामुळे दिवाळीनंतर हा दिवाळी बोनस देऊन काही फायदा नाही। त्यामुळे आजच्या पैशांचं वितरण करा असं मुख्यमंत्री साहेबांनी तातडीची सूचना महिला व बालविकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळालंय। आता बघा त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन या ठिकाणी सगळ्यांना मानावेच लागणार आहे, करावेच लागते, कारण ते मुख्यमंत्री आहेत। आणि तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच त्या ठिकाणी 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज महिलांच्या मोबाईलवरती येऊ लागलाय। काही महिलांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती फोटो पाठवले आहेत। 3000 रुपये बँकेत जमा झाल्याचा मेसेजचे फोटो पाठवलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता डायरेक्ट डीबीटीचं बटन दाबून पैशांचं वितरण त्या ठिकाणी सुरू केले। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या अटी पात्रतेनुसार मिळणार आहेत याची यादी काय काय आल्या तुम्ही 2 मिनिटे वेळ काढून नक्की बघा। कारण आज शनिवार आहे, शेवटचा दिवस वाटण्याचा आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। काल पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी डीबीटीचं बटन दाबून महिलांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहे। तिकडून डीबीटीचं बटन आत्ताच दाबलंय। त्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती सध्याला 5 मिनिटांपूर्वी पैसे त्या ठिकाणी जमा झाले आहेत। काही महिलांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये राहिलेल्या सर्वच्या सर्व महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होतील असं मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलं आहे।
प्रत्येक जिल्ह्यातील काही भागामध्ये हे पैसे या ठिकाणी येऊ लागलेत। आता कोणकोणत्या भागामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणाकोणाला पैसे या ठिकाणी येणार नाहीत, आता हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सरकारने अटी पात्रता या ठिकाणी लावण्यात आल्या नव्हत्या, परंतु याचा गैरमार्गाने लाभ महिला घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे सरकारने सांगितलंय फक्त आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा ज्या लाडक्या बहिणींनी घेतलाय, फक्त त्याच लाडक्या बहिणींना आता दिवाळी बोनस घेण्याचा अधिकार आहे, असे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। मग आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। बघा, सरकारने फक्त जास्त काही नाही तर 2च अटी या ठिकाणी लावल्या आहेत। यामध्ये आता बघा, पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावल्या की तुम्ही आतापर्यंत 14 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले पाहिजेत, आणि या ठिकाणी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे आणि घरामध्ये प्रत्येकीच्या या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे। एवढं जर तुमचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या 15 जिल्ह्यातील काही भागामध्ये आज शनिवारी तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। कोणत्या भागामध्ये मिळणार आहे हे तुम्हाला नक्की समजणार आहे। आज शनिवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी समोर आली आहे। आता कोणत्या कोणत्या भागातील कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळू लागलाय बघा। पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून आज शनिवार आहे। आता या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बहिणींना पैसे मिळणार नाहीत, फक्त काही ठराविकच बहिणींना पैसे मिळणार आहेत। ती म्हणजे हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली, बसमत, त्या ठिकाणी या भागामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय। या भागातील सर्वच बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कारण हिंगोली जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींनी काय केले, त्यांचा आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय, असं महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही काय केले, आधार कार्डवरचा पत्ता चुकीचा या ठिकाणी नोंदवलाय, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना वळून काय ठराविकच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, तर त्या पुढच्या जिल्ह्याचं नाव आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा, बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी येणार आहे, परंतु यामध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय। यामध्ये सरकारी महिला खूप आहेत, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये महिला असून सुद्धा त्यांनी लाभ घेतला आहे। त्यामुळे आता फक्त याच भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत। तुमचा बुलढाणा जिल्हा असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, नक्की बघा। वाटपाचा आज शेवटचा दिवस आहे, तुम्हाला बार सांगतोय, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। आता बुलढाणा जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे मिळणार आहेत, ते म्हणजे खामगाव, चिखली, जळगाव जामेद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा। आता या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, तर लक्षात ठेवा, बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता गव्हर्नमेंट सरकारी नोकरीत असून लाभ घेतलेत, त्या सोडून सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे। आता पुढचा जिल्हा कोणता आहे, आता तुम्हाला सांगतो पहा। आता बघा, या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना फक्त 7 तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। भंडारा जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांनी म्हणजेच पुरुषांनी आम्ही लाडक्या बहिणी आहोत अशा प्रकारे त्या ठिकाणी साडी नेसून खोटी त्या ठिकाणी कागदपत्रे काढून खोटे फोटो काढून त्या ठिकाणी आम्ही पुरुष असताना सुद्धा लाभ महिला आहेत असं समजून त्या ठिकाणी सरकारला पासून अर्ज भरून लाभ घेतले आहेत। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील कोणकोणत्या महिलांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की गोरगरीब आणि गरजू महिलांनाच त्या ठिकाणी दिवाळी बोनस बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे तुम्ही गोरगरीब आणि गरजू महिला आहे का नक्की बघा। आता तुम्हाला भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती येणार आहे याची लिस्ट काय काय आल्या 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगत आहे। तुम्ही भंडारा जिल्ह्यातील महिला आहे का बघा। या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी भाग, तुमसर भाग, लाखनी भाग, साकोली भाग, पवनी, लाखांदूर, आता एकूण अशा 7 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला या ठिकाणी दिवाळी बोनस 17वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा आणि त्या ठिकाणी 16वा हप्ता या ठिकाणी सर्व दोन्ही हप्ते ॲडव्हान्समध्ये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। आणि तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती सकाळपासून पैशांचं वितरण होऊ लागले। तुम्हाला जर पैशांचं वितरण 2-3 दिवसामध्ये मागील झालं नसेल तर आज शनिवार आहे, आज कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती डबल मेसेज तुम्हाला आल्याचं पाहायला मिळणार आहे। म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये बोनसच्या स्वरूपात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे। त्यामुळे आता इथे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे।
तुम्हाला आता पुढचा जिल्हा सांगणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट यादी या ठिकाणी सरकारने लावलेली आहे। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, शनिवार आहे, उद्या रविवार बँका बंद असतात, सोमवार मंगळवार दिवाळीची सुट्टी आहे, त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत आता आम्ही जे त्या ठिकाणी जिल्ह्याचे भाग सांगतोय तर त्या भागामध्ये पैशांचे वितरण तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये करण्यात येणार आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण अशाच प्रकारचा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे या ठिकाणी अनेक महिलांचं काय गेले उत्पन्न त्या ठिकाणी वाढलेलं आहे। मग यामधील काही थोडक्याच भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कारण उत्पन्न वाढल्यामुळे सरकारने सांगितलं ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर त्यांना पैशांचं वितरण करू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे अनेक लाडक्या बहिणींना वगळून काही ठराविकच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस सकाळपासून जमा होऊ लागलाय। ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत दिवाळीचा बोनस 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। आता यवतमाळ जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता या ठिकाणी बघा तुम्हाला यवतमाळ, वणी तालुका, मोरेगाव तालुका, पांढरकवडा या भागामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस 3000 रुपये येणार आहे। त्यानंतर घाटंजी, राळेगाव, बाबळगाव, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरी, जामणी आणि आर्णी या भागातील ज्या महिला राहत असतील त्यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। कधी करण्यात येणार आहे? पुढील 1 तासांच्या आतमध्ये। आज शनिवार तुम्हाला 18 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। शनिवार आहे, आज लास्ट पैशांचा दिवस वाटण्याचा आहे। उद्या रविवार बँकांना सुट्टी असते, परवा दिवशी इथून पुढे 5 दिवस दिवाळीची सुट्टी आहे, त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आज शेवटचा दिवस वाटपाचा आहे। त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवून इथे सर्वांनी लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा, रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा सर्वच महिलांना पैसे मिळणार नाहीत, फक्त आम्ही आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जी लिस्ट आल्या तर त्याच भागामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळणार नाही, फक्त उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती नसलं पाहिजे, घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे, अशा सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण जमा करण्याचे आदेश महिला व बालविकास खात्याला दिले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत बघा। यामध्ये मंडणगड, दापोली भाग, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, त्याच्या साईडचा जिल्हा आहे बघा, रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे बघा, कारण सरकारने सांगितलंय काही ठराविकच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस आज जमा करण्यात येतोय। कारण त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्रवार, गुरुवार या 2 दिवसामध्ये जबरदस्त महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती महिलांना आला आहे। तुम्हाला जर शुक्रवारी, गुरुवारी या 2 दिवसामध्ये पैशांचं वितरण झालं नसेल तर आज 3रा दिवस आहे, लास्ट शनिवार आहे आणि पैशांचं वितरण होऊ लागले। मग आता रायगड जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे तर या ठिकाणी सांगण्यात आले, पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर। आता या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवलं आहे त्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे। आता त्या ठिकाणी 3 जिल्हे सांगितलेत, 15 जिल्ह्यापैकी 3 जिल्ह्यांची नावे घेतलीत, अजून 12 जिल्हे बाकी आहेत। या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर आज कसल्याही परिस्थितीत तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे। आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला, त्या जिल्ह्याचं नाव आहे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणं महत्त्वाचं आहे, कारण लातूर जिल्ह्यामध्ये काय झालंय या ठिकाणी पुरुषांनी देखील हप्ता घेतल्याचं ई-KYC करताना सरकारला उघडकीस आलं आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील काही ठराविकच भागामध्ये हे पैशांचं वितरण मुख्यमंत्री साहेबांनी केलं आहे। कोणकोणत्या लातूर जिल्ह्यातील भागामध्ये पैशांचं वितरण करण्यात आलंय, लातूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा
लातूर जिल्ह्यातील औसा तालुका, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर आता या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आणि आतापर्यंत त्यांनी 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले असतील, म्हणजे 15वा हप्ता कुठला तर सप्टेंबरचा, इथंपर्यंत आपल्या बँकेच्या खात्यावरती हप्ते घेतले असतील तर त्यांच्या खात्यावरती पुढचे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळीचा बोनस म्हणून या ठिकाणी ॲडव्हान्स स्वरूपात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये आहे का, सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून महत्त्वाचं काम बाजूला ठेवून लक्षपूर्वक बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, आज शनिवार आहे, उद्या रविवारी बँका बंद असतात, परवा दिवशी त्या ठिकाणी पुढील 2-4 दिवस बँका बंदच असणार आहेत, दिवाळीची सुट्टी असणार आहे, त्यामुळे फक्त ठराविकच जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा। वर्धा जिल्ह्यातील सर्वच बहिणींना पैसे मिळणार नाहीत, फक्त याच लाडक्या बहिणींना वर्धा जिल्ह्यातील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील आता या ठिकाणी आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर तालुका, सेलू तालुका, वर्धा या भागात ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आता दिवाळी बोनस 3000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कालच घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी पैशांचं वितरण आजपासून सुरू करण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। या ठिकाणी जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी आता वाशिम जिल्हा अजून पुढचे जिल्हे सांगणार आहेत त्या जिल्ह्यामधील अपात्र करण्यात आले। 26 लाखापैकी वाशिम जिल्ह्यातील 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, वरडून सांगितलं होतं, लाडक्या बहिणींनो आता तुम्ही आधार कार्डवरील पत्ता व्यवस्थित द्या, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणचाच पत्ता द्या। परंतु वाशिम जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींनी सरकारचं ऐकलं नाही, चुकीचा आधार कार्डवरील पत्ता दिला, अनेक लाडक्या बहिणींना यावेळी बाद करण्यात आले। मग वाशिम जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड आणि मानोरा या 7 तालुक्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण करा असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीरपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे याचं सुद्धा अपडेट सरकारच्या माध्यमातून काय आले बघा। आता सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण आणि जावळी, महाबळेश्वर या 11 तालुक्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर सातारा जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागल्याचं सरकारच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा। तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यानंतर बघा पुढचा जिल्हा कोणता आहे, आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, फक्त 8 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी डीबीटीचं बटन सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले। डीबीटीचं बटन तिकडून दाबले, आज शनिवार आहे 18 ऑक्टोबर आहे आणि कसल्याही परिस्थितीत पुढील 1 तासांच्या आतमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे मिळणार आहेत। यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, त्या ठिकाणी मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुका या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण करा असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीरपणे सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूरचा भाग आणि दक्षिण सोलापूरचा भाग यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढचा भाग आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माडा, करमळा या 11 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर अजून कोणकोणत्या त्या ठिकाणी आता लाभ भेटणार आहे याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुमचा जिल्हा व तुमचा तालुका यामध्ये आहे का बघा, कारण आज शनिवार आहे 18 ऑक्टोबर आहे, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, उद्या रविवार, परवा दिवशी सोमवार, सर्व दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यात सुद्धा एक प्रॉब्लेम झाला आहे,
ते म्हणजे अनेक त्या ठिकाणी पुरुष लाडकी बहिणी आम्ही आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून लक्षात आलंय। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील फक्त याच तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे। मग अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही पाहू शकता। आता बघा, अकोला जिल्ह्यातील आता या ठिकाणी अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वाट बघत आहेत त्यांना दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अमरावती जिल्ह्यामध्ये। त्या ठिकाणी कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। अमरावती जिल्ह्यामध्ये भातुकली, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, नांदगाव पेठ आणि भातुकली या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आणि त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला जर लिंक केलं असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शेवटच्या टप्प्यामध्ये आज बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।